सहावारी साडीमध्ये राजलक्ष्मी नऊवारी, खरं नाही वाटत ना तुम्हाला? तर आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे, जे सहावारीमध्ये राजलक्ष्मी नऊवारी मी शिवली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली पुडके तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. ह्याच्यामध्ये हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ह्या तिन्ही नऊवारी जे शिवलेले आहेत, 2 ब्राह्मणी पॅटर्न आणि 1 राजलक्ष्मी पॅटर्न, तिन्ही सहावारी साडीमध्ये शिवलेले आहेत. ते पण व्यवस्थित, ह्याचं काष्टा, नेरिया, ह्याची नेफा सगळं व्यवस्थित केलेलं आहे. व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवलेला आहे. ही बघा बॅक व्ह्यू आहे, मागून कशी दिसते ती, आणि ह्याचे ब्लाउज पीस आपण यूज केलेले आहेत. तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका. मी डिटेलमध्ये अख्ख्या साडीवरती मार्किंग करून दाखवलेलं आहे, कुठून आपण बॉर्डर घेऊन कुठून कसं ॲडजस्ट केलेलं आहे राजलक्ष्मी साडी. कारण राजलक्ष्मी साडी सहावारीमध्ये शिवणं अशक्य होतं, पण मी करून दाखवलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्णप्रमाणे बघा. चला तर आपण उशीर न करता अस्तर कटिंग बघूया. राजलक्ष्मी साडी नऊवारी शिवताना कधी पण पहिली अस्तर कटिंग करून घ्यायला लागतं. ही बघा, पुढची बाजू ओपन बाजू आहेत आणि माझ्याकडे जे आहे ती बंद बाजू आहेत. डबल फोल्डेड आपण अस्तर घेतलेला आहे. कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच असं आपण मार्क करून घ्यायचं. खाली आसनसाठी कमरेचा तिसरा भाग आणि 1 इंच असं करून हे बघा, मी अस्तर कटिंग करून घेते. आणि पुढे आपण जे आकारला 3 इंच पुढे घ्यायचं आहे आणि मोरी 7.5 इंच. आणि ही आहे 40 कंबर घेरवाली बाईची आहे आणि 39 उंचीची बाई आहे. तर आपण कंबर घेरचा चौथा भाग म्हणजे आपण 10 आणि प्लस 1.5 इंच आपण असं अस्तर कटिंग केलेलं आहे. आणि आसन कमरेचा तिसरा भाग म्हणजे 40चा तिसरा भाग साधारण 13 आणि 14 असं करून, आसन 13 असं करून, आणि मोरी 7.5 इंच पूर्ण आपण अस्तर कटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण साडी पहिली मेजरमेंट केली पाहिजे की किती आहे ते बघायला पाहिजे. सहावारीमध्ये साडी शिवताना पहिली साडी किती आहे ते बघायला पाहिजे, आणि बॉर्डर दोन्ही साईड किती मोठी आहे तेही बघायला पाहिजे, आणि उंची किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी सहावारीमध्ये शिवताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात पहिली पदर आपला उजवा साईड, ही वरची बाजू आहे. पिनपासून पदर लांबी 1 मार्क आणि मणक्याकडून पिनपर्यंत दुसरी मार्क. तशीच खाली येऊन आपण पदरसाठी तिरपी रेषा 21 इंच अशी रेष मारून हे पदर आपण काढून घेतलेला आहे. नंतर उरलेली साडी आपण पूर्ण जमिनीवरती ठेवलेली आहे. वरती जे दिसते ते वरती बाजू आहे. ही बघा, आपण अस्तर उलटं सुलटं ठेवलेलं आहे, कारण कपडा ॲडजस्ट व्हायला पाहिजे म्हणून. दोन्हीकडे बॉर्डर सेम असल्यामुळे आपल्याला डिझाईनचा काय प्रश्न येणार नाही आहे. ही बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या उलटं सुलटं करून मी पाय दोन्ही ठेवून घेतलेले आहेत. ओके, आता बघा, 2 पाय ठेवलं आपण, पदर काढलेला आहे. जे मध्ये उरलेलं आहे ते आम्ही राजलक्ष्मींसाठी, निर्यांसाठी ती कपडा यूज करूया. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तसं हे बघा, उलट्या दिशेने आपल्याला अस्तर ठेवायची आहे. अस्तर ठेवल्यानंतर हे बघा, जे आकार असतो ना त्याच्या सेम दिशेने खाली एक निशाण करून त्याच्याने 3 इंच पुढे, त्याच्या पुढे 8 इंच पुढे असं आपण मार्क करायचं. आणि त्या निशाणच्या डाव्या साईडला आपण 7 इंच घ्यायचा. असं आपण एक त्रिकोण करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. ह्या मार्कपासून पुढे जेवढं आहे ना ते पूर्ण आपल्याला, आता राजलक्ष्मीसाठी खरं तर आपण मेजरमेंट प्रमाणे कॅल्क्युलेशन करतो, पण इकडे ऑप्शन नाही आहे. इकडे एवढंच कपडा आपला राहिलेला आहे आणि आपल्याला एवढ्यात करायचं आहे. मग आता हे जे मी शिवते 40 उंचीवाली आहे, तर आपण 50 इंच कपडा राहिलेला आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण मी मार्क केली आहे. कपडा पुरवठा आला पाहिजे म्हणून हे जे बाहेरचा भाग आहे ना ते मी दुसरं लावते, कारण तेवढ्यासाठी अख्खा कपडा वेस्ट होतो आपला. आणि हा बघा, इकडे पण मी बॉर्डर आपल्याला महत्त्वाचं असते राजलक्ष्मीमध्ये, तर इकडे आपण पदर काढल्यानंतर हा पण वेस्ट नाही व्हायला पाहिजे म्हणून मी काय केलं पाहिजे ते सांगते तुम्हाला.
ओके, ही बघा आता स्पष्टप्रमाणे दाखवलेलं आहे. तुम्ही लक्ष देऊन बघा. एक सोडून 2 वेळा हा व्हिडिओ बघा, स्किप कुठेच करू नका. मी कसं कसं ॲडजस्ट केली आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ही बघा आता दुसरं पाय आहे, जे बॉर्डर धरून आपण कट करतो ते बॉर्डर धरून कट नाही करायचं आहे, कारण इकडची बॉर्डर आपल्याला निर्यांसाठी हवी आहे. तर ते काय करायचं, तेवढं बॉर्डर आपण फोल्ड करायचं आहे. ओके, पाय कट करताना बॉर्डर नाही घ्यायची आहे, पूर्ण तिथपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला, लांबचे लांब. हा बॉर्डर कुठेच कट नाही करायचा आहे. आणि पायाला आपण दुसरं बॉर्डर यूज करूया. हा बघा इकडचा तुकडा आणि ह्या बाजूचा तुकडा जे राहतो ना पाय कट केल्यानंतर. ओके, हा वाला आणि हा वाला, हे बघा मी दाखवते इकडचा. असं हे तिन्ही तुकडे मिळून आपल्याला तिकडे पायासाठी ती बॉर्डर करून घ्यायची आहे. ओके, असं करून आपल्याला पायासाठी ती बॉर्डर ॲडजस्ट करून तिकडची बॉर्डर आपल्याला राजलक्ष्मीसाठी अख्खी लांबच्या लांब बॉर्डर आपल्याला ठेवायची आहे. ती बघा तिकडून इथेपर्यंत पूर्ण कुठेच कट नाही करायचं आहे आणि राजलक्ष्मीसाठी ती बॉर्डर ठेवायची आहे. ओके, समजलं का आपल्याला? आता ही बघा मी कट करून दाखवली आहे उंचीप्रमाणे. ओके, ती बघा आपण पदर नेहमीप्रमाणे कट केलं आणि पाय आपण तेवढा भाग आपण फोल्ड केलेला आहे, अस्तरचा भाग फोल्ड केलेला आहे. आणि ही बॉर्डर आपण लांबच्या लांब ठेवलेली आहे, कारण आपल्याला राजलक्ष्मीसाठी लांबच्या लांब बॉर्डर हवी होती. ओके, ही बघा ह्या तुकडे आहेत ना, त्या आपण जोडून आपण ह्याला बॉर्डर करून घेऊया. आता ही बघा कट केलेली आहे अशी पूर्ण, ही पूर्ण बॉर्डर आहे आणि उंचीप्रमाणे वरचं पण कट केलेलं आहे. वरती जे तुकडा दिसतो बघा, ते आपण नेफाला यूज करून घेऊया. नेफ्यासाठी आपल्याला बॉर्डर हवा आहे आणि आपण हा कट केलाय बघा, तेवढं तुकडा आपण तेवढं मी बाजूला ठेवली आहे बघा आपल्या उजव्या साईड. तो तुकडा आपण तिकडे जोडवायचा आहे आणि तेवढं कपडा आपण यूज केलेला आहे, कारण तेवढ्यासाठी अख्खं तेवढं तुकडा गेलं असतं, वेस्ट झालं असतं कपडा. ह्या साडीमध्ये मी 1 इंच कपडा पण कुठेच वेस्ट नाही केलेला आहे. पूर्णप्रमाणे घेऊन ही मी राजलक्ष्मी साडी तुम्हाला शिवून दाखवलेली आहे. आता ही बघा राजलक्ष्मीला जसं आपण घेतो, आता कट केलेल्या ह्या पीसमध्ये मध्यभागी काढलं आणि ते 8 इंच मी डॉट केलेली बघा, तसं आपण ही त्रिकोण काढून घ्यायची आहे. तो डॉट आणि हा आपल्या डाव्या बाजूचा डॉट मिक्स करून कट केलेला आहे. आणि हा बघा ही मी बॉर्डर ह्या बाजूला घेतली, सुरुवाती मी शिवून घेणार आहे आणि त्रिकोण पण कट केलेला आहे. ती बघा त्रिकोण, आता ती राजलक्ष्मीसाठी आपण हा त्रिकोण जाऊन आपल्या उजव्या साईडला लावायचा आहे, ते मी दाखवेन तुम्हाला. आणि लांबच्या लांब बॉर्डर ती कंटिन्यू करायची आहे. ही बघा आपल्याला ह्या पायासाठी हे जे मी दाखवलेले तुकडे, कॉर्नरचे तुकडे होते बघा, ते तिन्ही जोडून मी हा बॉर्डर रेडी करून घेणार. ओके, आलं लक्षात आपल्याला? ओके, तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता सगळे स्टेप्स मी दाखवलेले आहेत. हे बघा आता हा तुकडा आहे ना, हा तिकडे जोडवायचा आहे, तो बघा. आणि लांबच्या लांब बॉर्डर, हा बघा लांबच्या लांब बॉर्डर आपण रेडी करून घेतलेला आहे राजलक्ष्मी निर्यांसाठी. सगळं तुमच्या समोरच आहे, मी दाखवलेलं आहे कसं कसं मी ॲडजस्ट केली आहे. कपडा एक्स्ट्रा सगळं कुठेच, आणि जिथे दुसरा कपडा यूज केली आहे ती मी सांगितली आहे. आता आपण 2 पाय काढलेले आहेत, पदर काढलेला आहे आणि निर्या पण केलेल्या आहेत. आता राहिलं आपलं काष्टा. ते काष्टा आपण हा बघा, हा वरचा जो तुकडा आहे ना बॉर्डरचा, तो नेफ्यासाठी यूज करायचा आहे. म्हणून म्हणते ना मी की राजलक्ष्मी साडी शिवताना
बॉर्डर किती आहे, दोन्ही साईड किती बॉर्डर आहे, उंची किती आहे आणि कंबर घेर किती आहे, हे सगळे लक्षात ठेवून आपल्याला राजलक्ष्मी साडी शिवायची असते. ही बघा आता आपल्याला ब्लाऊज पीस आहे, जी छोटी आहे ती ब्लाऊज पीस 1 मीटर पण नाही आहे. आपल्याला ह्याच्यात काष्टा करायचा आहे. आपण लांबच्या लांब सारी पन्नाचा काष्टा घेतला तर आपल्याला बॉर्डर लागतो. तर आपण ही बॉर्डर आपण एवढ्याच कपड्यामध्ये काष्टा करायचा आहे. तर आपण मध्यभागी त्याचं कट केलं आणि लांबच्या लांब असं करून घेतली मी त्याला. काष्ट्याची रुंदी झाली आपली सारी पन्न्याचं अर्ध म्हणजे 45चं अर्ध म्हणजे 22.5. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉर्डर आपल्याकडे आणि असं अस्तर ठेवून आपण कटिंग करायचं आणि कॉर्नरनी 5 इंच आतमध्ये घेऊन गोलाकार द्यायचं. असं करून आपण काष्टा कटिंग केलेला आहे. चला आपण आता नऊवारीचे पाय शिवायचं बघूया. पाय कट केल्यानंतर कधी पण खाली मोहरी असते ना, ती पहिली शिवून घ्यायची असते. अस्तर एक फोल्ड करून घेऊन वरचं आपलं मेन फॅब्रिक तसंच ठेवायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे. आता वरच्या बाजूने बघा अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक जरा जास्त असते, म्हणून आपण एक बारीकशी नेरी टाकायची तिकडे आणि पूर्ण शिवून घ्यायचं. खालची बाजू झाली, वरची बाजू झाली. आता जसंच खाली यायचं आहे जे आकार पण आपण जे जोडून घ्यायचं पहिली खालून आणि वरती जेवढं जास्त कपडा असतो तिकडे बारीक बारीक वरच्या साईडलाच नेऱ्या टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मोहरीकडून खालच्या बाजूने सरळ यायचं आणि जेवढं वरती जास्तीचा कपडा आहे तिकडे पण निर्या करायच्या आहेत. असं करून आपल्याला दोन्ही साईडनी पाय शिवून घ्यायचे आहेत. हे बघा आपल्याला दुसऱ्या बाजूनी शिवताना जे जोडवायचं आहे आणि जेवढं कपडा असते तिकडे बारीक बारीक छोटे वरच्या बाजूनी निर्या करून घ्यायचे. असा नऊवारीच्या वरच्या बाजूनी कधी पण निर्या ठेवून घ्यायचे. जेवढं जास्तीचा कपडा असतो ते निर्या करायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवली आहे. आणि पदरचे मी प्लेट्स करून घेतली आहे आणि पिन लावतो तिकडे एक शिवायचं आहे. हे बघा आता मी राजलक्ष्मीची निर्या शिवून घेतलेली आहे. तिकडे आपण त्रिकोण जोडवलेला आहे आणि पदरचे पण वरच्या दिशेने निर्या करून घेतली आहे. आणि हे बघा पाय पण शिवलेला आहे. आता मी दाखवली तुम्हाला. हा एक पाय आहे आणि काष्टा बघा मध्ये एक अटॅच आले, जॉईंट केली आहे. हा बघा मी जोडवलेला कपडा जे तिन्ही तुकडे करून जोडवली. ओके. आणि हा बघा इकडे तो तुकडा जोडवली आहे, तुम्ही बघू शकता. हा पाय आपण उजवा पाय घेऊया, कारण उजवा पाय नऊवारीमध्ये कधी पण जास्त दिसत नाही, तिकडे पदर येतो. तर उजव्या पायाला आपण ह्याला पदर आणि पुढचे निर्या लावूया. आपण शिवताना हेही बघायला पाहिजे, कुठे जॉईंट असतात ते आपण उजव्या पायाला ठेवायचं कधी पण, कारण तिकडे पदर येतो. मग जे काय ॲडजस्टमेंट असते ते सगळं हाईड होऊन जातं. ओके. हे बघा आपण आता उजवा पाय आणि डावा पाय. ओके. डावा पाय म्हणजे लेफ्ट लेगला आपण काष्टा अटॅच केलेला आहे नऊवारीला कधी पण. आणि उजव्या पायाला पदर आणि पुढचे निर्या उजव्या पायाला असतो आणि काष्टा कधी पण डाव्या पायाला असतो. हे लक्षात ठेवा कुठली पण नऊवारी आपण कटमध्ये शिवताना. आता हे बघा पुढचे निर्या आपण बघूया राजलक्ष्मीचे. आधी छानशी पूर्ण इस्त्री करून घ्यायची आहे साडी. आणि सुरुवातीला आपण आता कंबर घेर 40 आहे, तर 5 इंच सोडून निर्या स्टार्ट करायचे आहेत. जास्त मोठे पण निर्या नाही करायचे आहेत, जास्त लहान पण नाही करायचे आहेत. साधारण 4.5 इंचीचे निर्या करायचे आहेत, मग ते व्यवस्थित दिसणार. ह्याची जरा बॉर्डर मोठी आहे तर मी 4 इंचाची घेतली आहे. ओके. सुरुवातीला 5 इंच सोडून आपण निर्या करून घ्यायचे आहे. हे बघा निर्या कधी पण खालून केलं पाहिजे. खाली आपल्याला एक निरीच्या बाजूला अगदी 1/2 इंचाची डिस्टन्स ठेवून दुसरी निरी अशी करून वरती तर सेमच येणार. आपण कटिंग बरोबर व्यवस्थित केलं ना तर काहीच त्रास होणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फटाफट निर्या करू शकता. अशीच जर तुम्ही ही सोडली तर मस्तानी पॅटर्न होणार, पण आपल्याला ही राजलक्ष्मी पॅटर्न करायची आहे म्हणून मी खालून आपण अर्धा इंचाचं डिफरन्स ठेवून आपण निर्या करत जायचं आहे. बघा व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवली आहे एक एक निर्या सुद्धा.
आपण इस्त्री करत व्यवस्थित फिनिशिंगनी काम करत जायचं आहे. हे बघा, इकडे आल्यानंतर मला समजलं की थोडा बॉर्डर आपला कमी पडतो. तर आपण घाबरायचं नाही आहे, सगळ्याला एक एक सोल्युशन असते. आपण खूप सारे शिवल्यानंतर एक कॉन्फिडन्स पण असतो. तुम्ही पण शिवताना कुठेही अडकलं तर तुम्ही मला कॉल करा किंवा तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करा आणि मला दाखवा. मी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेन. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. हा बघा, आता मला बॉर्डर कमी पडला. मी आता कुठला यूज करते, म्हणजे जे नेफासाठी ठेवलेला आहे बघा छोटा बॉर्डर, त्याचं मी साधारण एक 12 इंच तुकडे घेतली 2 आणि दोन्ही जोडवली आहे. दोन्ही अटॅच करून ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे अटॅच करते, शिवून घेते आणि तो बॉर्डर थोडा कंटिन्यू करते, कारण आपल्याला मेन राजलक्ष्मीची निर्या महत्त्वाच्या आहेत आणि तिकडे आपलं बॉर्डर कमी पडलं तर ते चांगलं नाही दिसणार. आपण नेफासाठी दुसरं काहीतरी सोल्युशन काढू, पण आपल्याला पहिली निर्या करायची आहेत व्यवस्थित. तर मी ते जोडून घेतली. ते तिकडे फोल्ड येणार आणि ते दिसणार पण नाही आपण तिकडे तुकडा लावलेला आहे. ते बघा व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे. जसं मी दाखवले तसं तुम्ही करू शकता आणि बॉर्डर तुम्ही यूज करू शकता. असंच प्रॉब्लेम होणार असं काही नाही आहे. तुम्ही शिवताना आणि वेगळं काही प्रॉब्लेम येईल, मी त्याच्यातून पण तुम्हाला बाहेर काढेन. हे बघा, आता मी राजलक्ष्मीचे निर्या तेच आपण फोल्ड करून पिना लावत आपण काम करत जायचं आहे. त्या निर्यांना आपण इस्त्री नाही करायची आहे, ते फुगलेलेच राहू द्यायचं आहे, कारण त्याचा एक वेगळाच लुक येतो. ही बघा, आता खालच्या बाजूने मी दाखवते. आपण जास्त ओढून ताडून नाही करायचे, अगदी इझिली राजलक्ष्मीचे निर्या ते छान तशी पाकळी ती दिसली पाहिजे. तसं अख्खी साडी ह्या निर्यांवरती डिपेंड असतो. तुम्ही छानपैकी हे ना करायचं आहे. हे बघा, मी समोरून दाखवते तुम्हाला राजलक्ष्मीची निर्या, जे तुम्ही बिलीव करू शकत नाही, जे 6 वारीमध्ये ह्या व्यवस्थित निर्या झालेल्या आहेत राजलक्ष्मीचे. हां, थोडे विरळ आहेत, आपण अजून करू शकतो, पण असं काही नाही आहे. मोठी बॉर्डर आहे तर तीच चांगली दिसते. आपण पुढचे निर्या डाव्या पायाला शिवून घेऊन पूर्ण रेडी केलेलं आहे. ही बघा पॅन्ट, आणि मध्ये जे शिवण आहे तिकडे कपडा लावून मी फिनिशिंग केलेलं आहे. आणि व्यवस्थित आता उलटं ते आपण सरळ करूया आणि पुढचे निर्या आणि काष्टा सेटिंग करायचं मी दाखवते तुम्हाला. सगळी बाजू आपण सरळ करून घ्यायची आहे. उलटं असलेलं आपण काष्टा, पदर आणि पुढचे निर्या तिन्ही जोडून घेतलेलं आहे. आता ही बघा, काष्टा आपल्या बाजूला असते कधी पण, मागच्या बाजूने बारीक बारीक निर्या घेऊन आपण नेफामध्ये नाही अटॅच करायचं आहे, ते तसंच ठेवायचं आहे. ओके, नेफामध्ये नाही करायचं आहे. ती वरती बाजू वरच्या नेफाच्या वरती लावायची आहे, कारण ती नॅचरल लुक आली पाहिजे. नेफामध्ये आतमध्ये घातल्यानंतर ती बरोबर नाही दिसत. ही बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काष्टा मी सेट केली आहे. आता पुढचे निर्या पण सेट करायचं दाखवेन मी. ह्याच्या पहिली सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, 6 वारीमध्ये 9 वारी ब्राह्मणी पॅटर्न शिवलेले, तेही तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. ओके, ही बघा, पुढच्या बाजूने आता निर्या सेट करायच्या आहेत आपल्याला. खालच्या पायाकडे सरळ ठेवून आपण हे बघा कसे वरतून निर्या ज्या आलेत तसेच ती निर्या कंटिन्यू करून इस्त्री केल्या पाहिजे. इस्त्री केल्यानंतर ते व्यवस्थित बसतात. आता आपलं काम राहिलं आहे ते नेफा. नेफासाठी आपण अर्ध बॉर्डर तर यूज केलेला आहे. मी तसंच थोडं मॅचिंग असलेलं दुसरं बॉर्डर घेतलेली आहे पूर्ण, आणि जे राहिलेलं तुकडा जे आहे ना ह्या साडीचं मेन, ते मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिवून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, मी त्याच्याच वरती ठेवून शिवली आहे आणि तो बॉर्डर कुठपर्यंत येतं तेही सांगते. समजा आपण इथपर्यंत चालू केलं तर काष्टाच्या बाजूपर्यंत येणार, ह्याच्या पुढे पदर येणार, तर ती दुसरी बॉर्डर आपण लावलेली ती दिसणार नाही. म्हणजे कुठे दिसतं तिकडे आपलं आपण मेन साडीची बॉर्डरच ठेवलेली आहे. त्याच्याली तेवढा अस्तर घेऊन आता मी नेफा रेडी करून घेतली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे बघा, नेफा आपल्या उजव्या बाजूने चालू करायचा आहे साडीच्या
उजव्या बाजूनी डाव्या बाजूला असं शिवायचं आहे. तिथे पदर येतो म्हणून ती दिसत नाही. मग आपण नेफा रेडी करून घेऊन लावलं ना, ही सोपी पडते पद्धत आपली आणि काम पटकन होते आणि दिसते पण छान फिनिशिंगनी. व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका. ही बघा फ्रंट व्ह्यू आणि बॅक व्ह्यू. ही बघा पूर्ण राजलक्ष्मी नऊवारी पूर्ण झाली आहे. ह्या दोन्ही पण आहेत जे ब्राह्मणी पॅटर्नचे नऊवारे आहेत. 6 वारीमध्ये शिवलेले आहेत. त्याचे पण लाईव्ह व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवरती. ह्याच्या पहिलीसुद्धा मी 6 वारीमध्ये नऊवारी, पैठणीमध्ये नऊवारी असे व्हिडिओज मी अपलोड केली आहे. तुम्ही तेही जाऊन बघू शकता. तुम्हाला काही तुम्हाला माझं गायडन्स पाहिजे आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तुम्ही मला कॉल पण करू शकता. आणि तुम्हाला थँक्यू सांगू इच्छिते कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून. ओके. 6 वारीमध्ये राजलक्ष्मी शिवणं शक्य नव्हतं पण मी शक्य करून दाखवली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. मी रिप्लाय देईन.